नमस्कार, मी सुवर्णा जोशी. बेधडकमध्ये आपलं स्वागत. बहुप्रतीक्षित असा राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार 1.25 महिन्याने पार पडलेला आहे. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या सरकारमध्ये कुणाला मंत्रिमंडळात स्थान मिळतं याची उत्सुकता अखेर संपलेली आहे. या राज्य मंत्रिमंडळाच्या ची निश्चिती झाल्यानंतर काय नेमकी विशेष या मंत्रिमंडळाची आहेत त्याविषयी आज आपण पुढचे 1 तास बोलणार आहोत. सगळे मान्यवर आपल्या सोबत आहेत. त्यांची ओळख मी आपल्याला करून देणार आहे. विषय बेधडकचा टीम ठाकरे. मी अजित अनंतराव पवार, मी अशोक शंकरराव चव्हाण, मी विजय नामदेवराव वडेट्टीवार, मी दिलीप दत्तात्रय वळसे पाटील, मी अमित विलासराव देशमुख, मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे. टीम ठाकरे विषयी बोलताना आपल्या सोबत चर्चेत सहभागी झालेले आहेत महेश म्हात्रे, न्यूज 18 लोकमतचे संपादक. महेश सर, आपलं स्वागत या चर्चेमध्ये. राजू शेट्टी काही वेळामध्ये आपल्यासोबत सहभागी होतील. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते जे आपल्याशी मित्र पक्षांच्या भूमिकेविषयी बोलतील. प्रताप थोरात ज्येष्ठ पत्रकार आपल्यासोबत आहेत. पुण्याहून ज्येष्ठ विचारवंत कुमार सप्तर्षी आपल्याशी बोलणार आहेत. राजकीय विश्लेषक HM देसरडा हे सुद्धा आपल्याशी बोलतील. वरिष्ठ पत्रकार राहुल पांडे आपल्या चर्चेमध्ये सहभागी होतील. आपल्या सगळ्यांचं या चर्चेमध्ये स्वागत करते. महेश सर, सुरुवात आपल्यापासून करते. आपण पूर्ण शपथविधी सोहळा पाहिला, त्यानंतर अर्थातच संवादही साधलात. मात्र ठळक विशेष अशी जर या मंत्रिमंडळाची आपल्याला सांगायची असतील तर काय सांगाल? नाही, या मंत्रिमंडळावर, पूर्ण मंत्रिमंडळावर आपण पाहिलं तर शरद पवारांचा वर्चस्व आपल्याला दिसतोय. शरद पवारांचं जे नेतृत्व गेल्या काही महिन्यांपासून महाराष्ट्र देशी असं एकदम उजळून आलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि पवारांनी ज्या पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या नंतर एक हाती संपूर्ण सत्ताकारण फिरवलेलं आपण पाहिलेलं आहे. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ निवडीवर शरद पवारांचा वर्चस्व असणं साहजिक होतं. परंतु 1.25 महिना आधी अजित पवारांनी ज्या पद्धतीने देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर शपथ घेतलेली होती आणि त्यानंतरचं जे राजकारण आहे, राजकारण पूर्णपणे शरद पवारांनी हातात घेतलेलं आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळे या मंत्रिमंडळाच्या यादीवर शरद पवारांचा संपूर्णपणे वर्चस्व आहे. आणि त्यांनी विशेष करून अजित पवार यांचे जे समर्थक होते त्या समर्थकांना बऱ्यापैकी बाजूला ठेवलेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आज ज्या पद्धतीने संपूर्ण मंत्रिमंडळाची लिस्ट तुम्ही बघता, संपूर्ण नावं बघता, त्यावर लक्षात येतं की अजित पवार, अशोक चव्हाण, दिलीप वळसे पाटील, अनिल देशमुख, वर्षा गायकवाड, अनेक म्हणजे राजेश टोपे, राजेंद्र शिंगणे, सुनील केदार, अनेक नावं. ही नावं म्हणजे जवळपास निम्म्याहून अधिक मंत्रिमंडळ हे पारंपरिक राजकारण करणाऱ्या घराण्यांपुरतं मर्यादित झाले असलेलं दिसतंय. प्रायव्हेट लिमिटेड कंपनीसारखं राजकारण हे आपलं स्वतःचं कौटुंबिक मालमत्ता असल्यासारखी ही घराणी महाराष्ट्र देशी बळकट झालेली पुन्हा एकदा आपल्याला दिसत आहेत. त्यामुळे तिन्ही पक्षांच्या या मंत्रिमंडळामध्ये निम्म्याहून अधिक मंत्री हे परंपरेने राजकारण करणारे आहेत. ज्या 3 महिलांना, अवघ्या 3 महिलांना 43 पैकी मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे, त्यांना त्या तिघी महिला या घराणेशाहीमधून आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात स्थान मिळालेलं आहे. त्यामुळे एकूण महाराष्ट्रात समोरची आत्ताची आव्हानं जर आपण पाहिली की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे. मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पावसानंतर झालेल्या नुकसानी नंतर शेतकऱ्यांना आधार देण्यासाठी जे शासकीय उपक्रम व्हायला पाहिजे होते, शासनाकडून पावलं उचलली गेली पाहिजे होती, ती गेलेली नाही आहेत. आणि तो प्रश्न आहे. दुसरीकडे महागाई आहे, प्रचंड कांद्याचे भाव ज्या पद्धतीने वाढलेले आहेत ते आपण पाहतो. आणि महत्त्वाचं म्हणजे उद्योगधंद्यांना लागलेली घरघर, बाजारपेठेमध्ये असलेली मंदी, या सगळ्या पार्श्वभूमीवर 7.5 लाख कोटी रुपये कर्ज ज्या महाराष्ट्राच्या शिरावर आहे, त्या महाराष्ट्राचा कारभार या मंत्रिमंडळाने हाती घेतलेला आहे. ते सुरू करणार काम नवीन वर्षापासून. त्यामुळे त्यांना आपण सगळ्यांनी शुभेच्छा देणं गरजेचं आहे. त्यांच्या समोरची आव्हानं जर पाहिली, ती आव्हानं प्रचंड आहेत. त्यामुळे या नवीन मंत्रिमंडळाला सर्वप्रथम आपण शुभेच्छा देऊनच या कार्यक्रमाची सुरुवात केली पाहिजे. सुवर्णा, नक्की.
प्रताप सर, हा सारीपाट मांडून झालेला आहे. तुम्ही या सारीपाटाकडे कसं बघता? जसं सर म्हणाले की NCPचा आणि खास करून पवारांचा वर्चस्व दिसतोय, घराणेशाही तर दिसतेच आहे, नातेवाईकांना स्थान दिलं गेलंय हेही स्पष्टच होतं आहे. तर या सारीपाटाकडे कसं बघता? याच्यात प्रभावी घराण्यांचंच हे फेडरेशन आहे, हे मंत्रिमंडळ म्हणजे विविध तिन्ही पक्षामध्ये विखुरलेली घराणी एकत्र आलीत. पवारांचं वर्चस्व राहणं असणं अगदी स्वाभाविक होतं, कारण त्यांनीच या मंत्रिमंडळात किंवा या महाआघाडीमध्ये प्राण फुंकलेले आहेत. त्यांनी नव्हतं जे होतं ते होतं करून दाखवलं. हा त्यामुळे त्यांचा वर्चस्व असणार. परंतु त्यांनी एक दिसतंय की मागे स्त्रियांना राजकारणामध्ये 30% जागा मिळण्यासाठी त्यांनी काही महाराष्ट्रामध्ये सुरुवातीला काम केलं होतं 15-20 वर्षापूर्वी. त्याचा इथं कुठंच दिसत नाही रिफ्लेक्शन. 33% आरक्षणाचा खूप बोलबाला प्रताप खूप सर बोलबाल केला होता. आज काही दिसत नाही. महिला तुम्ही 10% तरी नसाव्यात का? समजा हे 43-45 लोकांचं मंत्रिमंडळ आहे, त्याच्यात 10% नाही, निदान 5% तरी महिला दिसायला पाहिजे होत्या. पण महिला काही आहेत मला कळत नाही. प्रणिती शिंदे का नाही? त्यांची 3री टर्म आहे, ते तिथं का नाहीत ते काही मला दिसत नाही. आणि पहिली टर्म असलेल्या पवारांना ज्यांना आणायचं होतं ते आणले तसं दिसतंय. कारण आदिती तटकरेंना आणले आणि चांगले प्रॉमिसिंग आहेत, त्या चांगलं काम करतील असं दिसतंय त्यांच्या अलीकडच्या मुलाखती बघितल्यानंतर. परंतु महिलांची जी काही ग्रुप आहे तो डेव्हलप करण्यासाठी अगदी तुम्ही घराण्यातल्या महिला जरी घेतल्या असत्या ना सुरुवातीला, की ज्यांना काहीतरी आधार लागतो घराण्याचा, त्या आल्या असत्या तरी ते जरा चांगलं चित्र दिसलं असतं. हे महिला कमी असण्याचं चित्र हे वाईट दिसतं. हा पहिल्यातला एक भाग आहे. प्रताप सर, महिलांचा मुद्दा काढलात म्हणून इथे फक्त थांबवते. प्रबोधनकार ठाकरेंच्या नातवाच्या मंत्रिमंडळामध्ये शिवसेनेकडून एकही महिला नाही आहे. त्यांनी फक्त काय आईचं नाव घेतलं, म्हणजे मातोश्री आहे. त्यांनी नाव घेताना मला वाटतं आदित्य रश्मी होय, आईचं पण असं नाव आईचं नाव घेतलंय. चांगली गोष्ट आहे. परंतु मग बाकी मातृस्वरूप बाकी कोणी दिसत नाहीत. त्यांना मंत्रिमंडळात स्थान शिवसेनेतर्फे दिसलं असतं, चांगलं दिसलं असतं. आणि कारण शिवसेना ॲग्रेसिव्ह असतात. कारण आणखी काय तुम्हाला अमृता फडणवीस यांच्यावरती चप्पल मार आंदोलनासाठी महिलाच लागणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळासाठी महिला घेतल्या असं जरा बरं दिसलं असतं. हा एक भाग झाला. दुसरा भाग असा आहे, आता हे सगळं झालं, सारीपट मांडून झालाय, याचे राजकीय तुम्ही काय निर्णय देणार आहात, परिणाम देणार आहात, सामाजिक काय किंवा आर्थिक काय? आर्थिक हे सगळ्यात महत्त्वाचं. 2 दिवसापूर्वीचं जे स्टेटमेंट आलं जयंत पाटलांचं की आम्ही $1 ट्रिलियन इकॉनॉमी काही 7 वर्षात करू शकणार नाही, म्हणजे फडणवीसांना त्यांनी काउंटर केलं. कारण त्यांनी सांगितलं विकासाचा दर 7% आहे, तो आम्हाला 15% करावा लागेल. ते कधी शक्य नाही आहे. ठीक आहे, मंदीचा काळ आम्ही समजू शकतो, परंतु याच्यामध्ये $1 ट्रिलियन इकॉनॉमी होत नाही, म्हणजे नकारात्मक घंटेवरती यांची आर्थिक आता सुरुवात झालेली आहे. एक दुसरी गोष्ट, शेतकऱ्यांची जी कर्जमाफी झाली, सगळ्यात जास्त शेतकरी आत्महत्या होणारं राज्य असताना ही कर्जमाफी आज तरी लंगडी दिसते. लंगडी कर्जमाफी आहे. त्याच्यात आर्थिक गोष्टीचं नाटक करता येत नाही, हे खरे आहे. आणि दुसरी गोष्ट, केंद्रात सरकार तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये निधी उपलब्ध होऊ देणार नाही. एक तर निधी उपलब्ध करू देण्यासारखी परिस्थिती नाही आहे, आणि त्यात हे सावत्रपणाचं सरकार आहे. त्याची जेवढी गोची करता येईल, आर्थिक नाकेबंदी करता येईल, तेवढं मोदी अगदी कटाक्षानं खेळतील. हा त्याच्यातला भाग दिसतोय. दुसरी गोष्ट, हे त्या मानानं बऱ्यापैकी राज्य आहे. $70 बिलियन आपल्या एकट्या महाराष्ट्रामधून एक्सपोर्ट केला जातो. नंतर जवळजवळ $125 बिलियन आपल्याकडं फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट येते महाराष्ट्रामध्ये. त्यामुळं ही बराचसा बेस आहे आपला महाराष्ट्राचा. आणि त्याच्यानंतर मोठी जर म्हणजे देश सावरण्यासाठी, देशाची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी जर महाराष्ट्र आपली एनर्जी, इथली सगळी प्रमुख घराणी सगळी मिळून जर देणार नसतील, किंवा मुख्य प्रश्न आहे तो इथले बेकारी हटवण्याचा प्रश्न आहे, कमी करण्याचा, त्याच्यासाठी तुमचं योगदान होणार नसेल तर मग लोकांचा भ्रमनिरास हळूहळू होत जाईल. एक लक्षात घ्या की महाराष्ट्रापेक्षा बेकारी हटवण्याच्या बाबतीत चांगली कामगिरी केलेली 2-3 राज्य तरी बाहेरची आहेत, आणि तुटपुंजी राज्य आहेत ती, त्यांनी चांगलं काम केलेलं आहे बेकारी निर्मूलनासाठी. तर महाराष्ट्राकडून त्या मोठ्या अपेक्षा आहेत. त्याचा आर्थिक बेस फार चांगला आहे. एक दुसरी गोष्ट, इथली ॲग्रो इंडस्ट्रीसुद्धा बरी आहे शुगर इंडस्ट्रीमुळे. यांना तुम्ही, परंतु हा सगळा खरीप हंगाम गेलेला आहे. तुम्हाला आर्थिक बेस मांडणारात कसा? बरं, हे सगळं असताना आत्ता सगळं नीट दिसतंय. गेले 1-2 महिना सरकार काय झालं आहे का नाही झालं लोकांना माहिती नव्हतं. आज सारीपाटावरून तर दिसतंय सगळं. परंतु हे सगळं दिसत असताना सरकार पुढं
हे बजेट मांडताना इथं तोंडाला फेस येईल किंवा काही गोष्टी करता येतील. तुम्हाला इथं सरकारी याच्यामध्ये नोकऱ्या निर्माण नाही करता येणार आज सेक्टरमध्ये. बाकी कशा करता येतील ते बघा. त्याच्यासाठी खूप इनोव्हेशन लागणार आहे. या मंडळींना खूप इनोव्हेटिव्ह आयडियाज आणावे लागतील. त्याच्याबद्दल म्हणजे थोडी साशंकता वाटते हे कितपत करू शकते. हा झाला एक भाग. दुसरा भाग असा आहे की हे मारामारीतून संघर्षातून निर्माण झालेलं सरकार आहे. आता हे संघर्षातून निर्माण झालेलं सरकार आता त्याच्यात पिछाडी मिळाली. मोदी आणि अमित शहा यांना सरळ सरळ धोबीपछाड शरद पवारांनी दिली आणि हे सरकार बनवले. आता मोदी आणि शहा हे देशभर अत्यंत आक्रमक राजकारण करणारे मंडळी आहेत. ते दोघं जण हे किती काळ मागे राहतील. कदाचित मार्च एप्रिल महिन्यानंतर यांच्या ईडीच्या कारवाया परत सुरू होतील असा माझा अंदाज आहे. मार्च एप्रिल नंतर परत पुन्हा एकदा ती झटापटी सुरू होईल. त्याच्यामधून बरंच ढवळून जाईल आणि त्यावेळेला म्हणजे मग सरकारचे त्यावेळेला प्रायोरिटी बदलतील. सरकार वाचवणं हा विषय असेल किंवा याच्या कामासाठी तुम्ही बेकारी हटवणं, आर्थिक प्रगती करणं, या गोष्टी दुरापास्त नंतरच्या काळात होत जातील. आत्ताच तुम्हाला जे काय करायचं आहे तेव्हाचा प्रवास खडतर होईल सगळ्यांचा. नंतरचा प्रवास खडतर होईल. नक्की. कुमार सर, तुम्ही या सारीपाटाकडे कसं बघताय? म्हणजे आव्हानं खूप आहेत, आर्थिक आहेत, राजकीय प्रश्न सुद्धा आहेत, तर ते सगळे सोडवू शकेल असं आजचं चित्र होतं का मंत्रिमंडळाचं, आहे का? म्हणजे मी प्रथम हे स्पष्ट करीन की आता माझे दोन मित्र जे म्हणाले ते ढोबळ मानाने ठीक आहे की घराण्यांचंच फेडरेशन आहे, हे बरोबर आहे. परंतु याच्यात फरक आहे. जे घराणे रसातळाला चालले होते ते BJPकडे गेलेले आहेत. उदयनराजे असतील, विखे पाटील असतील किंवा कुणी असतील आणखीन. तर हे त्यातले त्या जे जिवंत आहेत घराणी त्यांचं आहे. हे म्हणजे एवढंच त्याचा अर्थ आहे. दुसरं असं आहे की हे जे सरकार संघर्षातून आले म्हणजे एका विशिष्ट परिस्थितीतून आलेलं आहे. आव्हानं तर खूप आहेत, पण विशिष्ट परिस्थितीमध्ये म्हणजे लोक भाजपच्या ढोंगबाजीला आणि घोषणाबाजूला कंटाळले होते. हे शेवटच्या आठवड्यात लक्षात आलं निवडणुकीच्या. दुसरा एक भाग असा आहे की ही जी गिव्हन कंडिशन आहे की इकॉनॉमी खलास आहे, नोकऱ्या नाहीत, शेतकऱ्यांचं संकट आलेलं आहे, हे गिव्हन कंडिशन कुठल्याही गव्हर्नमेंटला असणार. तर मग त्याला तोंड देण्या इतकं टॅलेंट आणि त्याला तोंड देण्या इतकी दानत या सरकारमध्ये होती का BJPच्या सरकारमध्ये असती जर त्यांचं सरकार आलं. एक तर दानत नाही त्यांची, ते धर्माचे इश्यू, अडचण आली की इमोशन, अडचण आल्या की इमोशन, पेटवापिटवी, देशसुद्धा पेटवायला तयार येते. तर ते झालं असतं. त्याऐवजी याची जर तुलना केली BJP सरकार आणि याच्यात टॅलेंट जास्त आहे. BJP सरकारमध्ये शिक्षण मंत्री असा होता की ज्याला शिक्षणाचं काहीच फारसं कळत नव्हतं. वरचाही शिक्षण मंत्री असा की जो 12वी पास. तसं याच्यामध्ये स्थिती नाही आहे. याच्यामध्ये टॅलेंट आहे आणि तरुण मुलं आहेत. तरुण मुलं आहेत याच्यातली ती इनोव्हेटिव्ह आहेत. घराणेशाहीचा एक डाग आहेच, म्हणजे हे लोकशाहीची अपूर्णावस्था आहे म्हणू आपण. पण जर दोन्हीच्या तुलनेत बघितलं तर हे सरकार उजवं आहे. आणि मुख्यतः मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी आता सिद्ध करून दाखवलं आहे की शब्दाचे पक्के आहेत. दिलेला शब्दही लोकांनी पाळला पाहिजे. मी दिलेला शब्द पाळी, नाहीतर त्यांना आता याच्यामध्ये BJPबरोबर जाणं काही अवघड नव्हतं. त्यांनी हा मार्ग धरला. त्याचा धाक ह्या घराणेशाहीच्या काँग्रेसवाल्यांवर म्हणजे दोन्ही काँग्रेसवाल्यांवर थोडं राहणारच की इथं गडबड चालणार नाही म्हणून. आता आदित्यला त्यांनी का घेतलंय तर मला असं वाटतं की तो त्यांना ते जे शिवसेनेचं स्ट्रक्चर आहे की एका पक्षप्रमुखाला पुढचा पक्षप्रमुख तयार करण्याची जबाबदारीच असते आणि त्यांनी ते बांधलेलंच असं आहे की तो ठाकरेच पाहिजे. त्यामुळे ते तसं होत असणार. त्यांच्या अडचणी काय मला माहीत नाही, पण आदित्य हुशार आहे. तर हे सरकार टिकणार 5 वर्ष आणि ते प्रामाणिकपणे संकटाशी झुंजलं तरी त्याच्यात लोकांना समाधान वाटेल. अप्रामाणिकपणे झुंज देणं आणि प्रामाणिक झुंज देणं राहिला प्रश्न. हे शरद पवारांचं सरकार आहे
म्हणजे याचं दुःख काय वाटायचं कारण आहे? शरद पवारांनी आयुष्यभर डावपेच केले असले ते वयाच्या 79व्या वर्षी त्यांना उपरती झाली म्हणा किंवा काही असेल, किंवा मागच्या वेळेला फडणवीस सरकार 122 आपण महाराष्ट्रावर लादलं याची खंत असेल, त्याच्यातून मुक्त व्हायचं असेल, पण आता जे करतायत ते प्रामाणिकपणे करतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदी शहाचं प्रताप जे बोलले ते सगळ्यांना जगाला धोका आहे. हिटलर इथे जन्माले, पण आणीबाणीचा एक प्रसंग सांगतो आणि मी थांबतो. आणीबाणीमध्ये असंच झालं होतं की काय करायचं कळत नव्हतं. त्यावेळेला एका गांधीवादी मुख्यमंत्र्याचं, बाबूबाई जजबाईचं जनमोर्चा सरकार होतं, अँटी काँग्रेस. त्यांनी आम्हाला निरोप दिला की सर्व ज्यांच्यावर वॉरंट आहे त्यांनी गुजरातमध्ये मुक्त वावर करा. आणि आम्ही तिथे जमलो आणि गुजरातची एकच भूमी होती शिल्लक की जिथून इमर्जन्सी कशी घालवायची याचं प्लॅनिंग झालं. जॉर्ज फर्नांडिस पण तिथं होते. तर कदाचित हिंदुस्थानामध्ये आत्ता जे आंदोलनामध्ये जे दादागिरी UP-मध्ये वगैरे झाली, माणसं मारली, आसाममध्ये जे झालं ते महाराष्ट्रात होत नाही ना. म्हणून एकूण देशाच्या भवितव्याकरता जर महाराष्ट्र ही भूमी उपयोगी पडणार असेल, इथले पोलीस जर नीट वागणार असतील, इथे जर जन आंदोलनाला वाव असेल, अभिव्यक्तीला वाव असेल, तर कदाचित हे हिस्टॉरिकल गव्हर्नमेंट ठरू शकेल असं मला वाटतं. बर, देसरडा सर, कुमार सर जे म्हणाले त्याच्याशी आपण सहमत आहात का? कुमार सर तर खूप सकारात्मक आहेत, किंबहुना मी असं म्हटलं की ते आनंदीच आहेत या सरकारविषयी तर ते अतिशयोक्ती नाही ठरणार. तुमचं काय मत आहे देसरडा सर? आव्हानांना सामोरं जाण्याची दानत असलेलं सरकार असं तुम्ही या सरकारकडे बघता का? सगळे नातेवाईक आपापली माणसं भरून निर्माण केलेलं हे सरकार आहे असं तुम्हाला वाटतं? हे बघा की वरकरणी जे दिसतं आणि राजकारणाचं एकंदर आजचं जे स्वरूप आहे त्याच्यामध्ये या काही गोष्टी पॉलिटिकल कंपल्शनचा भाग आपण समजून सर्वच म्हणतायत. पण मला महत्त्वाची गोष्ट जी वाटते की आज 2020 साली महाराष्ट्र असो की देश असो, आणि मुख्यतः महाराष्ट्रामध्ये म्हणजे शिवाजी फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र, याच्यामध्ये समतामूलक शाश्वत विकासाचं आकलन असलेले काही लोक नक्की आहेत ज्यांना हे समजतं, पण त्यांचा राजकीय व्यवहार वेगळा आहे. उद्या ऊस शेतीचं काय करायचं, साखर कारखानदारीचं काय करायचं, शरदरावांच्या एवढं हे अर्थकारण कुणाला समजत नाही, पण त्यांचे कंपल्शन्स आहेत. मी असं म्हणेल की शेतीचं जे अरिष्ट आहे ते लक्षामध्ये घेता आणि बेरोजगारीचा जो संबंध एक ओव्हरऑल इम्पॅक्ट आहे, मी कुठल्याही गोष्टीला निकष म्हणून तळच्या 50% लोकांचं काय होतं कुठल्याही सरकारमध्ये ही माझी त्याच्याविषयीची निकषाची कसोटी आहे. आणि त्या दृष्टीने विचार करता अगदी कर्जमाफी घेतली, कर्जमाफीचं उद्धवजींनी शब्द पाळला, पण प्रश्न असा आहे की 60% जमीन त्यांच्याकडे जे प्रत्यक्ष शेतामध्ये राबत नाही, जे कुणबी करत नाही ते कुणबी कसे किंवा शेतकरी कसे. पण आता हा प्रश्न आपल्या देशात लोंबकळत आलेला आहे. त्याच्यामुळे बऱ्याच बाबतीत काय होतं की रोग म्हशीला आणि औषध पखालीला असं चालू आहे. आणि मी 2 गोष्टी मला याच्यातून जरा दिसतात की 2020 सालाचा मी उल्लेख केला की मला परवा नागपूरच्या अधिवेशनामध्ये आदित्य ठाकरे म्हणजे हे तरुण जे बोलत आहेत, म्हणजे आता आपण ग्रेटा थनबर्ग पासून जर पाहिलं तर हे स्वतंत्रपणे बोलतायत आणि ही स्वागतार्ह बाब आहे की त्यांनी एक असं म्हटलं की बुवा विधिमंडळाचं संपूर्ण अधिवेशन म्हणजे हवामान बदलाच्या प्रश्नावर घेतलं पाहिजे. 2050 साली हे असंच राहिलं तर मुंबई पाण्यात जाणार आहे. मला वाटतं की हे तरुण हे जे बोलत आहेत ते फार आश्वासक आहे एका अर्थाने. कारण निदान आज हे पहा, आणि ती ग्रेटा म्हणते तसं कोणी
एखादा विचार मांडण्यासाठी कोणी लहान नाही, वयाचे पोक्त लोक सुद्धा आज हे प्रश्न घेत नाही. पण यांनी जर ते प्रश्न घेतलेले आहेत तर मला ही आश्वासक वाटते. आणि मी एक अर्थशास्त्राचा विश्लेषक म्हणून गेली महाराष्ट्राच्या नियोजन मंडळात मी काम केलं, देशाच्या नियोजन मंडळाची मी अभ्यास गटाशी संलग्न होतो. मला असं वाटतं की आज पर्यायी अर्थकारणाशिवाय पर्याय नाही, आणि ते पर्यायी अर्थकारण आजच्या महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमामध्ये नाही. ही गोष्ट आपल्याला स्वच्छपणे सांगितली पाहिजे. आता महाराष्ट्र हे देशामधलं सर्वात श्रीमंत राज्य आहे, औद्योगिकदृष्ट्या प्रगत राज्य आपण त्याला म्हणतो. पण महाराष्ट्रामध्ये 70-80% लोकांची स्थिती काय आहे याचा कधी आपण विचार करणार आहोत की नाही? शेतकरी, शेतमजूर, कोळी, दलित, आदिवासी, मच्छी, हे सर्व, आणि शेतकऱ्याच्या व्याख्येमध्ये हे सर्व येतात. कसेल त्याची जमीन ही घोषणा अंमलातच आली नाही आपल्या देशामध्ये. म्हणून एका नव्या कृषी क्रांतीची गरज आहे. आणि मुंबईमध्ये तुम्ही किती कॉन्क्रीट टाकणार? फार चांगलं आहे. शिवसेनेने जेव्हा जेव्हा भूमिका घेतली तेव्हा मी पाठिंबा दिला की नाणारच्या प्रकल्पाला त्यांनी भूमिका घेतली, प्लास्टिकच्या विषयी भूमिका घेतली. पण आज मला वाटतं हे बृहदवादाचं जे राजकारण आहे त्याला थांबवण्याची वेळ आलेली आहे. कारण नाही तर काय होईल, न रहे बास न बजे बासुरी. हा विकास, मला नेहमी एक विकास शब्दाची अत्यंत भीती वाटते. मी अर्थशास्त्रज्ञ, मला लोक म्हणतात, कारण कुणाचा विकास आणि कशाचा विकास हा मुख्य प्रश्न आहे. आणि मी आधी म्हटल्याप्रमाणे तळच्या 50%, नाही तर काय होतं राजकारणाचं, एका वाक्यात जर सांगायचं तर त्याचं निरीक्षण आहे, खेळ तोच आहे, गडी बदललेले आहेत. पण भाजपच्या खेळापेक्षा हा खेळ निश्चितच महाराष्ट्राच्या जनतेच्या दृष्टीनं निदान कुणाला जास्त माज येणार नाही. हा मी जरा स्ट्रॉंग शब्द वापरतो, कारण ज्या तऱ्हेने आहे आता याच्यात अनेक आघाडीचं सरकार आहे, तिन्ही पक्ष आहेत, पक्षाचं कंपल्शन आहेत, हे सगळं लक्षात घेता मला असं वाटतं महेश भाऊ आणि प्रतापराव सुरुवातीला जे म्हटले, माझे मित्र कुमार सप्तऋषी म्हणते, आम्ही एक गोष्ट, राजकारण हे काही प्रॉडक्ट नसतं, ती एक प्रक्रिया आहे. आणि त्या प्रक्रियेचा विचार करता महाराष्ट्रामध्ये आता मला वाटतं की प्रश्नाचं आकलन असलेले लोक, काही लोक काय असतात, नुसते ज्याला काय म्हणतो की डगले आहेत, अनेक वर्ष राजकारणात आहेत पण त्यांना मुख्य प्रश्नाचं आकलन नाही. हे जरा मी काही लोकांना वाटेल की हे विद्वानासारखं काहीतरी बोलतायत, असं नाही आहे. नाहीच आहे. शेतीचा प्रश्न किती लोकांना या राज्यामध्ये समजतो, किती लोकांना शहरीकरणाचा, झोपडपट्ट्यांचा प्रश्न समजतो. पण तुम्हाला असं म्हणायचंय की यंग ब्रिगेडवर रुपयाचं राज्य उत्पन्न आहे. यंग ब्रिगेड जे या मंत्रिमंडळात दिसते त्याच्यावर तुमचा विश्वास आहे असं तुम्हाला म्हणायचंय? नक्की आपण पुन्हा बोलूया. राहुल, नेहमी तरुणांवर आम्ही सगळ्यांनीच विश्वास ठेवला पाहिजे. आणि मी मुद्दाम उल्लेख केला, मी काही व्यक्तिवादीवाला नाही, पण आदित्य ठाकरेंनी हे जे घेतलं, आणि मी एक म्हणेल की त्यांना पर्यावरणाचं खातं द्यावं. म्हणजे संबंध महाराष्ट्राचं, मी आत्ताच पत्र लिहिलंय मुख्यमंत्र्यांना की राज्यामध्ये इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंटचं कमिशन नेमण्याची नितांत गरज आहे. आणि हे काम तुम्ही आदित्य ठाकरेंच्याकडे द्या. आम्ही लोक जे काय आम्हाला समजते या महाराष्ट्राच्या विषयी, आम्ही सगळे त्यांना मदत करू. महेश भाऊ ऍग्री होतील असं बरोबर. नक्की. देसरडा सर, परत बोलूया. राहुल पांडे नागपूरहून आपल्या सोबत आहेत, वरिष्ठ पत्रकार. राहुल पांडे, या मंत्रिमंडळाकडे आपण कसं बघता? खरं तर पृथ्वीराज चव्हाण या मंत्रिमंडळामध्ये दिसले नाहीत, सुनील राऊतांचा पत्ता कट झाला, तिकडे आदित्य ठाकरे यांची वर्णी लागली. वडील आणि मुलगा, म्हणजे वडील मुख्यमंत्री आहेत, मुलगा मंत्रिमंडळामध्ये आता कॅबिनेट मंत्री म्हणून काम करणार आहे, अशी सगळी समीकरण आहेत. सुनील राऊत नाही आहेत. दुसरी गोष्ट, अजित पवार आपली बाजू खरी करायला इथे आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा ते 1.25 महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री झाले. ह्या सगळ्या गोष्टी बघता, कसं बघता मंत्रिमंडळाकडे? एकतर या मंत्रिमंडळामध्ये या मंत्रिमंडळाला एक चेहरा आहे. जवळजवळ आज घेतलेले सर्व, आपण घराणेशाहीचा आरोप जरी केला तरी त्या सगळ्यांना त्यांच्या जिल्ह्यांमध्ये किंबहुना राज्याच्या राजकारणामध्ये स्थान आहे. मागच्या मंत्रिमंडळाच्या तुलनेत जर आपण पाहिलं तर यात समाविष्ट केलेल्या बहुतेक आमदारांना चांगली लोकप्रियता त्या क्षेत्रांमध्ये आहे. कदाचित ते घराणेशाहीमुळे असेल किंवा त्यांच्या वाडवडिलांची पुण्याही असेल, त्यांना ती लाभलेली आहे. दुसरं,
यामध्ये शिवसेनेनी एक पहिल्या टप्प्यामध्ये सुभाष देसाई आणि आता अनिल परब जे संघटनेच्या दृष्टीने फार महत्त्वाचे आहे वगळलं तर विधान परिषदेतला कोणीही आमदार नाही. आपण मागच्या मंत्रिमंडळात पाहिलं असेल तर शिवसेनेचे जवळजवळ सर्व दिग्गज हे विधान परिषदेतून आले होते. त्यामुळे विधानसभेच्या आमदारांमध्ये प्रचंड नाराजी होती. यावेळेला विधान परिषदेतनं फक्त 2 जण आहेत आणि 35 जिल्हे आणि 36च जागा अशा याच्यात 3 पक्षांना प्रत्येकाला रिजनल म्हणजे प्रत्येक विभागाला प्रत्येक जिल्ह्याला कार्यकर्त्यांना गटातटांना जागा देणं हा मला वाटतं तिन्ही पक्षश्रेष्ठींच्या दृष्टीने फारच डोकेदुखीचा विषय होता. पण लक्षात घ्या या मंत्रिमंडळामध्ये एक प्रचंड मोठा टॅलेंट पूल मात्र आलेला आहे. अशोक चव्हाण असो, दिलीप वळसे पाटील असो, धनंजय मुंडे, विजय वडेट्टीवार जे मागच्या वेळेला विरोधी पक्षनेते होते, हसन मुश्रीफ, अनिल देशमुख, राजेंद्र शिंगणे किंवा जे वरिष्ठ अनेक आमदार आज आलेले आहेत, सुनील केदारांसारखे असोत किंवा यशोमती ठाकूर असोत. काँग्रेसने त्यांच्या सर्व वर्किंग प्रेसिडेंट्सला जे कार्याध्यक्ष होते महाराष्ट्राचे के.सी. पाडवी असोत, यशोमती ठाकूर, विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत सगळ्यांना यामध्ये समाविष्ट करून घेतलेला आहे. NCPने जवळजवळ त्यांची पहिली पूर्ण फळी जी होती शरद पवारांनंतरची राज्यातली अजित पवारांपासून तर आदिती तटकरेपर्यंत जवळजवळ त्या प्रत्येकाला घेतलेला आहे. शिवसेनेने सुद्धा मला फक्त एक पश्चिम विदर्भातून त्यांनी संजय राठोडला जरी घेतलं असलं तरी पूर्व विदर्भातून एक आशिष जयस्वाल हे एक अपेक्षित नाव होतं नागपूर जिल्ह्यातनं. त्याचा फक्त एक मला थोडा त्याचा शॉकिंग वाटलं. पण एकंदरीतच टीम उद्धव ठाकरे याच्यामध्ये नव्या जुन्यांचा नवीनही जे पोरं घेतलेले आहेत किंवा नवीन जे आमदार आहेत त्यांच्यापैकी अनेकांच्या 2 टर्म 3 टर्म झालेले आहेत. ज्यांना राज्यमंत्रीपद दिलं अगदी सतेज पाटलासारखे हे फार अनुभवी राजकारणात त्यांचं गेलेलं आहे. पिढ्यानपिढ्या राजकारणात असलेले लोक आहेत आणि मला वाटतं घराणेशाहीचा आरोप हा आपल्या सगळ्यांसाठी एक फार फेवरेट पास टाईम असला तरी हे सगळेजण निवडून आलेले आहेत. कठीण निवडणुका निवडून आलेल्या आहेत. मोदी लाटेत लोकसभेत एवढं प्रचंड बहुमत भाजपला मिळालेलं असताना आणि भाजप शिवसेना एकत्र लढले असताना त्याच्यातून काँग्रेस NCPचे जे निवडून आले आहेत किंवा शिवसेनेचे जे निवडून आलेले आहेत, वर्षा गायकवाड असो, यशोमती ठाकूर असो, आपण यशोमती ठाकूर या तिरोडातून निवडून येतात. ते लक्षात घ्या देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा ही मोजरी गुरुकुंज त्यांच्या मतदारसंघातून निघालेली होती. त्यामुळे त्यांना मोठं तगडं आव्हान होतं भाजप शिवसेनेचं त्यांच्या मतदारसंघामध्ये. तिथून त्या सातत्याने निवडून येतात आहे. किंवा सुनील केदार हे मोदी लाटेमध्ये नागपूर जिल्ह्यातनं एकमेव आमदार होते, ते निवडून आले होते. त्यामुळे या मंत्रिमंडळात सामील करताना प्रत्येकाचं राजकीय वजन त्यांचा राजकीय अनुभव हे लक्षात घेता मला वाटतं मागच्या मंत्रिमंडळाच्या तुलनेमध्ये या मंत्रिमंडळाला एक फेस आहे. आणि मला जे दिसतं आहे यांच्यापैकी बहुतेक लोक हे ज्यांना आपण दबंग म्हणू बच्चू कडू सारखा चेहरा आज या मंत्रिमंडळामध्ये आहे. हे काही नोकरशहांना दबणारे किंवा अधिकाऱ्यांच्या कलांनी चालणारे यांच्यातले बहुतेक लोक नाहीत. त्यामुळे आपण येत्या काळामध्ये डॉमिनंट मिनिस्टर्स आणि सबसर्व्हियंट ब्युरोक्रॅट्स अशी जर आपल्याला अवस्था पाहायला मिळाली तर मला वाटतं ती चांगली का वाईट हा या क्षणी विचार नाही. पण मला 2020मध्ये महाराष्ट्राची पॉलिसी मेकिंगची दुराही पुन्हा एकदा राजकारण्यांच्या हातात आलेली दिसेल हे मात्र निश्चित. नक्की राहुलजी, खूप महत्त्वाच्या आणि वेगवेगळ्या मुद्द्यांवर आपण लक्ष केंद्रित केलं. आपण सगळे अशीच चर्चा सुरू ठेवूया. वेळ झाली एका छोट्या ब्रेकची. ब्रेक घेऊन काय असेल हे आज स्पष्ट झालेलं आहे. मंत्रिमंडळाचा शपथविधी झालेला आहे. राजू शेट्टी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आपल्याबरोबर दूरध्वनीवरून संपर्कात आहेत. त्यांच्याशी आपण संवाद साधूया. बाकी सगळे मान्यवर तर चर्चेत आहेतच. राजू शेट्टी, आजच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये मित्रपक्षांना कुठेही स्थान दिसलं नाही, याविषयी आपली पहिली प्रतिक्रिया. अर्थात आपण त्याविषयी ट्विट केलंय, पण तरीही आपली भूमिका. खरं तर मंत्रिमंडळामध्ये स्थान कोणाला द्यायचं आणि कोणाला द्यायचं नाही हा सर्वस्वी मुख्यमंत्र्यांचा अधिकार आहे, तो मानला पाहिजे. पण ह्या महाविकास आघाडीचं सरकार स्थापन करण्यासाठी ज्या छोट्या छोट्या घटक पक्षांनी मेहनत घेतली, अनेकांचे उंबरठे झिजवले, त्या छोट्या घटक पक्षांना निमंत्रण देण्याचं सुद्धा औचित्य साधं राखता आलं नाही. याचा सगळ्यात जास्त खेद वाटतो आम्हाला. बहिष्कार टाकणाऱ्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना त्यांनी आवर्जून निमंत्रण देते, परंतु ज्या घटक पक्षांनी यांची रुसवे फुगवे काढण्यासाठी, त्यांच्यातले दुरावे काढण्यासाठी एक सगळ्यांची उंबरठे झिजवले, त्यांना मात्र हे सोयीस्कररित्या विसरून गेले.
खरं राजू राजू शेट्टी, मला एक प्रश्न तुम्हाला विचारायचा वाटतो की ज्या पद्धतीने या मंत्रिमंडळाची सुरुवातच झालेली आहे, कारण आपण पाहिलं की मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप या सगळ्यात सुरू असलेला घोळ आणि सुरुवातीलाच मित्रपक्षांना बाजूला रेटण्याची जी एक नवीन स्ट्रॅटेजी या तिन्ही मित्रपक्षांनी आखलेली दिसते, या सगळ्या पार्श्वभूमीवर या मंत्रिमंडळाचं भविष्य काय असेल, आपण काय सांगाल या सगळ्या? मग ज्या हेतून भारतीय जनता पक्षाच्या विरोधात सगळे एकवटलेले होते, विशेषतः भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांचा साम्राज्यवादी वृत्ती, सगळं पक्षाच्याच ताब्यात असलं पाहिजे अशा पद्धतीनं, किंवा प्रशासनाचा गैरवापर करून लोकांना त्रास देणं, ईडी, इन्कम टॅक्स यासारख्या संविधानिक पदांचा गैरवापर करून त्याचा राजकारणात वापर करणं, जातीमध्ये तेढ निर्माण करणं, धार्मिक उद्रेक निर्माण करणं, याला कंटाळून करतरी सगळे एकत्रित आलेले होते. परंतु सत्तेत आल्यानंतर या तिन्ही पक्षांना हे सगळे मुद्दे बाजूला टाकून स्वतःचेच मुद्दे स्वार्थ कसा साधावा याच्याच पाठीमागे लागले आणि ज्यासाठी भारतीय जनता पक्षाचा पराभव केला होता किंवा त्याला बाजूला टेकलं होतं ते मुद्दे बाजूला राहतायत असं मला वाटायला लागलं. राजू सर, एक फक्त इथे आठवण करून देते, जेव्हा महाविकास आघाडीची प्राथमिक चर्चा या तीन पक्षांमध्ये सुरू होती, अगदी त्यावेळी सुद्धा शरद पवार सगळ्या प्रसारमाध्यमांसमोर हेच सांगत होते की आम्हाला आमच्या मित्रपक्षांशी बोलावं लागेल, आम्ही पाठिंबा द्यायचा की नाही हे आम्हाला आमच्या मित्रपक्षांशी बोलावं लागेल. असं सगळं झाल्यानंतर, अशा चर्चा किंवा अशा प्रतिक्रिया दिल्यानंतर आज जेव्हा सत्ता हातात आली तेव्हा मात्र मित्रपक्ष कुठेच दिसत नाहीयेत. हो, त्याच पवारांना मित्रपक्षांना निमंत्रण द्या हे वडीलकीच्या नात्यानं सांगता आलं नाही, याचंही महेश सर, कदाचित राजू सरांशी संपर्क तुटला असेल, पण साधं निमंत्रण सुद्धा मित्रपक्षांना पाठवलं गेलं नाही, ही एक नक्कीच खेदजनक बाब आहे. नाही, ही चुणूक आहे ना या मंत्रिमंडळामध्ये कशा पद्धतीनं पुढचं काम होणार आहे. ज्या मुद्द्यावर शिवसेनेने भारतीय जनता पक्षापासून काडीमोड घेतलेला होता, ज्या मुद्द्यावर राजू शेट्टींपासून असीम आझमींपासून जयंत पाटील यांच्यापर्यंत या नेत्यांना सोबत घेऊन शरद पवार यांनी या तीन पक्षांच्या नेतृत्वाखाली आणि घटक पक्षांच्या सहकार्याने मंत्रिमंडळ स्थापनेचा हा सगळा घाट घातलेला होता. आणि आता पहिलाच मोठा कार्यक्रम आपण झालेला पाहतो या सरकारचा, मंत्रिमंडळ विस्ताराचा. त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये घटक पक्षांना स्थान देण्यात येईल अशा पद्धतीने पद्धतशीर सुरुवातीला हवा निर्माण करण्यात आली होती आणि प्रत्यक्षात मात्र त्यांना तिथे साधं निमंत्रण सुद्धा देण्याचं औचित्य पाळलेलं दिसत नाही आहे. या सगळ्या याच्यामध्ये या तिन्ही पक्षांची, म्हणजे सत्तेत बसलेल्या काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादीची त्यांची काहीतरी रणनीती असू शकते. परंतु जेव्हा तुम्ही व्यापक पातळीवर एकत्र आल्याचा आभास निर्माण करता आणि आम्ही भारतीय जनता पक्षाला रोखण्यासाठी समविचारी पक्षांची आघाडी निर्माण केलेली आहे असं एक चित्र निर्माण करता आणि त्या चित्राला आपल्याच हाताने तडा जाईल असं कृत्य सुद्धा सर्वांसमक्ष करता. आणि ते केल्यानंतर आपण पाहिलं की राजू शेट्टी यांनी सकाळी मंत्रिमंडळ स्थापनेच्या आधी न्यूज 18 लोकमतशी बोलताना ही सगळी गोष्ट कथन केलेली होती आणि त्यानंतर सुद्धा त्यांना साधं निमंत्रण गेलेलं नाहीये. त्यामुळे आघाडी ही जी महाविकास आघाडी आहे ही स्थापनेलाच कशा पद्धतीने बिघाडी त्याच्यात झालेली आहे हे दिसतं आपल्याला. या सगळ्याच्यात एक गोष्ट आवर्जून इथे सांगावीशी वाटते की महाराष्ट्रामध्ये एक नवीन सत्तेचा प्रयोग झालेला आहे आणि हा सत्तेचा प्रयोग आता सुरू झालेला आहे. नवी सत्ता समीकरण सुरू झालेलं आहे. तर या सत्ता समीकरणाने थोडाफार काळ तरी इथे राज्य करावं ना, कारण ज्या पद्धतीने अनेक समस्यांना राज्य सामोरं जात आहे या सगळ्या पार्श्वभूमीवर हे जर आपसातच भांडणार असतील तर हे महाराष्ट्राचे प्रश्न कसे पुढे नेतील. हे जर आपसातच भांडणार असतील तर शेतकऱ्यांपासून तर कामकऱ्यांपर्यंत जे सध्या सोल्युशन्सच्या शोधात आहेत, जे सध्या काहीतरी त्यांना आशादायक चित्र दिसेल यासाठी वाट पाहत आहेत, त्यांच्यासाठी तरी
या सरकारने काहीतरी तशी सूचक पावलं टाकावीत, एवढीच अपेक्षा आपण या निमित्ताने करू शकतो. नक्की. आणि एक प्रकर्षाने या सगळ्या घडामोडींमध्ये दिसून येतं ते असं की उद्धव ठाकरे जो पूर्ण या सगळ्या टीमचा चेहरा आहे तो कुठेतरी खूप शांत आहे, ते व्यक्तिमत्व खूप शांत आहे म्हणूनही असेल, पण वरचष्मा सगळा किंवा हालचाली ज्या घडताना दिसत आहेत त्या शरद पवारांच्या अनुषंगानेच दिसत आहेत. ह्यात काही चूक आहे, टीका करायची असा मुद्दा नाही. प्रताप सर, माजी मुख्यमंत्र्यांविषयी दोन ज्यांच्याविषयी आपण बोलावं आज असं वाटतं. एक माजी मुख्यमंत्री जे आत आहेत मंत्रिमंडळामध्ये आपल्याला दिसत आहेत अशोक चव्हाण, आणि पृथ्वीराज चव्हाण मात्र नाही आहेत असंही आमच्यापर्यंत म्हणजे प्रसारमाध्यमांपर्यंत हे पोचलंय की त्यांना कुठलंही मंत्रिपद नको होतं किंवा कॅबिनेटमध्ये त्यांना स्थान नको होतं आणि प्रदेशाध्यक्षपदही त्यांना नको आहे. काय सांगाल? नाही, याचा अर्थ असा आहे की राजकारण करत शेवटी पवारांचाच याच्यावरती वर्चस्व आहे. हे मंत्रिमंडळ पवारांचं आहे, उद्धव ठाकरेंचं कमी असं आहे, पवारांचं जास्त आहे. त्याच्यात काही नाही, कारण त्यांनी विजयश्री खेचून आणली पवारांनी. त्यामुळे त्यांचं जे जुनं जे होतं थोडंसं वजाबाकीचं राजकारण ते स्वतःच्या जुन्या विरोधकांना कधी माफ करत नाहीत. नंतर त्यामुळे तिथं बेरजेचा काय विषय कमी आला. उदाहरण द्यायचं झालं तर पृथ्वीराज चव्हाण नाहीत मंत्रिमंडळात. पृथ्वीराज चव्हाण नाहीत म्हणजे काय, तर यांना आमच्या फायलीवर सह्या करताना हाताला लकवा मारला जातो. त्यामुळे ते लकवा मारण्याची संधी त्यांनी जास्त दिली नाही. याचा पवारांच्या नजरेच्या धाकात काँग्रेस पक्ष दिसतो. दुसरा एक भाग बघा, अनंतराव थोपटे पवारांचे पुणे जिल्ह्यातले विरोधक, त्यांच्या मुलगा 2-3 वेळा मला वाटतं निवडून आलाय, संग्राम थोपटे. त्याला बरोबर वगळलं. आज तिथल्या सगळ्या नगर सेवकांनी भोरमधल्या राजीनामे दिलेत. याचा म्हणजे काँग्रेस पक्ष देखील पवारांच्या धाकात आहे, तसाच चालतो. ते म्हणाले नाही तर नाही. हा पवारांचा यशाचा भाग आहे, त्यांच्या यशाचा. दुसरा भाग कसा येतो, आता समजा मगाशी तुम्ही 2 मुख्यमंत्र्यांचं विचारलं की पृथ्वीराज चव्हाणांनी काय केलं होतं, की पृथ्वीराज चव्हाणांच्या कारकिर्दीमध्ये सत्ता दिल्यानंतर संपूर्णपणे फुल हँड दिल्यानंतर पृथ्वीराज चव्हाणांची सत्ता घालवली काँग्रेसची. त्याच्यामुळे काँग्रेसची सत्ता घालवलेल्या माणसाला आता काँग्रेसच्या लगेच सत्तेत कशाला आणायचं. त्याच्या आधीच बराच काळ अशोक चव्हाण मंत्रिमंडळाच्या बाहेर होते, त्यांची सत्ता गेली होती आदर्शमध्ये. त्याच्यामुळे अशोक चव्हाणांना प्रिफर केलं. पवारांना न आवडणारे जे आहेत पृथ्वीराज चव्हाण त्यांना बाजूला ठेवलं आणि त्यांना काय तसा रस नसतो राज्याच्या राजकारणात जर मोठं पद नसेल तर. नाहीतर त्यांना दिल्ली आवडते. तर मग करत बसा तुम्ही. बऱ्याच लोकांशी त्यांचं नकारात्मक राजकारण पृथ्वीराज चव्हाणांचं झालं होतं. दिल्ली तशीच त्यांच्या पदरात टाकण्याचा प्रयत्न सुद्धा झाला होता लोकसभा निवडणुकीला. त्यांना उदयनराजेंच्या समोर उभं करण्याचं जे सगळं घाटत होतं. त्याला दुसराही भाग असा आहे की या मुख्यमंत्री झाल्यानंतर दुसऱ्या एखाद्या मुख्यमंत्र्याच्या हाताखाली काम करायचं ही चव्हाण कुटुंबाची दुसरी वेळ आहे. शंकरराव चव्हाण सुद्धा शरद पवारांच्या हाताखाली काम केलेले त्यांनी 78ला. अर्थात त्याचा संदर्भ वेगळा होता, कारण आणीबाणी नंतरच्या काळात घरी म्हणजे नांदेडला जाताना नांदेडच्या एसटी स्टँडवरती ही फार प्रकाशित गोष्ट नाही, फार लोकांना माहिती नाही. त्यावेळेला त्यांचा जरा वाईट पद्धतीनं अपमान केला होता विरोधकांनी, काँग्रेसमधल्या त्यांच्याच गटातल्या होत्या पूर्वीचे. त्यात असा भाग झाला होता. आज अशोक चव्हाणांनी मुख्यमंत्री झाल्यानंतरही एका ज्युनियर माणसाच्या हाताखाली मंत्रिपद स्वीकारले. हा राजकारणातला एका कुटुंबाच्या बाबतीत दुसऱ्यांदा झालेला विषय आहे. हा एक झाला. तिसरा भाग एक बघतो आपण की समजा काँग्रेसने निर्णय घेतला, वर्षा गायकवाडानं घेतला. हे बापले काय ते नेहमी निवडून येतात, जिकिरीच्या परिस्थिती येतात, त्याचा दलित समाजातून आलेले आणि त्यांच्या समाजामध्ये त्यांना ॲक्सेप्टिव्ह फार आहे. मुंबई हे तसं झोपड्यांचं शहर आहे अजून. या परिस्थितीमध्ये त्यांना परत रिपीट केलं. प्रणिती शिंदेना दिलं नाही काँग्रेसने, त्यांना एडिशनल दिलं असतं तरी काही बिघडत नव्हतं, की मागास वर्गातला सोफिस्टिकेटेड चेहरा आला असता. परंतु वर्षा गायकवाडने दिलं त्याचं दुसरं एक राजकीय कारण असं दिसतं की ही जी वंचित आघाडी आहे ना, वंचित आघाडीचं प्रकाश आंबेडकरांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी उभा दावा साधलेला आहे आणि त्यांचे इथले मोर्चे असतात, काही गोष्टी असतात. त्याच्यामध्ये मुंबईमध्ये वंचित समाजाचा बेस हा काँग्रेसने हातात ठेवला आणि त्याला प्रमोट केलेला आहे. हा त्याच्यातला हा प्रकाश आंबेडकरांना दिलेला मेसेज आहे की त्यांच्या विरोधात तिथं सगळी बांधणी करायची, हा त्याच्यातला अर्थ दिसतो. नक्की. टीका करण्याचं कारण फक्त इतकंच की कुठेतरी आपले नातेवाईक आहेत म्हणून किंवा
कोणाचा तरी पत्ता कट करायचा म्हणून, हा आवडतो म्हणून अशा स्वरूपाच्या कारणांमधून हे मंत्रिमंडळाचा चेहरा दिसत नाही ना, आणि म्हणून ही टीका होते आहे. या अनुषंगाने बोलूया, पण एका छोट्या ब्रेकसाठी थांबतोय. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. अजित अनंतराव पवार, मी अशोक शंकरराव चव्हाण, मी विजय नामदेवराव वडेट्टीवार, मी दिलीप दत्तात्रय वळसे पाटील, मी अमित विलासराव देशमुख, मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे. एखादी गोष्ट जाहीर केली आणि ती आवाक्याच्या बाहेर असली तर दिलेला शब्द फिरवणं हे आमचं काम नाहीये. आणि म्हणूनच पहिल्या प्रथम 2 लाखापर्यंत ज्यांचं पीक कर्ज आहे त्यांना या कर्जातून मी तेच माझं म्हणणं कायम आहे. 2 लाखाच्या वरती ज्यांचं कर्ज आहे त्यांच्यासाठी लवकर घेऊन, त्यावरून पुन्हा एकदा सांगतो, जे नियमित कर्ज परतफेड करतात त्यांच्यासाठी म्हणतो. अवकाळी पावसाच्या संबंधात पूर्वीच्या सरकारने सरसकट 1.5 लाखापर्यंत कर्जमाफी दिली होती, ज्यांचं कर्ज 1.5 लाख. हो, पण नाही तसं नव्हतं. 1.5 लाखाची मर्यादा आम्ही 2 लाख केलेली आहे. 2 लाख केलेली आहे, 50,000 वाढवलेली आहे. आणि त्याच्यात सुद्धा अटीतटी शर्ती ज्यांनी टाकल्या होत्या आम्ही काढून टाकलेल्या आहेत. अवकाळी पावसाच्या बद्दल ती मदत जी आहे ती त्याचं वाटप चालू आहे. त्याच्यात काय वाढ वगैरे काय करायचं नाही, आता पहिल्यांदा ह्या 2 योजना आहेत, त्या आल्यानंतर बराचसा एक रिलीफ या शेतकऱ्यांना मिळेल. आमचा जो खातेवाटप आहे तो आम्ही एकमेकाच्या समजुतीने केलेला आहे आणि त्याच्यामध्ये उद्या त्याच्यावरती निर्णय होईल. सर, जे जुने 1.5 लाखाची माफीची फायदा मिळाला त्यांना आता या 2 लाखाच्या आता 30 सप्टेंबर पर्यंत ज्यांचं कर्ज मुक्त. सर, आजच्या शपथ कार्यक्रमामध्ये उद्धव ठाकरेंची पत्रकार परिषद सुरू होती, त्याचं थेट प्रक्षेपण आपण बघत होतो. चर्चेकडे पुन्हा वळतो आहोत. देसरडा सर, आपण बघितलं हे आता तर मंत्रिमंडळ विस्तार झालेला आहे, लक्षात आलेलं आहे, स्पष्ट झालेलं आहे की कोण कोण मंत्री आहेत. लोकप्रियता हा भाग वेगळा, पण प्रश्न मुळात कळतात का आणि मग त्याची सोडवणूक कशा पद्धतीने होईल, या अनुषंगाने या टीम ठाकरेकडे कसं बघता थोडक्यात, आणि अनुशेषाचाही मुद्दा. हां, मला असं वाटतं की आधीच्या याच्यात तुम्ही विचारलं होतं की पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबत. मला असं वाटतं की राजकीय प्रक्रियेमध्ये जे सुज्ञ, सुसंस्कृत आणि ज्यांना राजकारण हा एक धंदा नाही, पण राजकारण हा एक सिरियस सामाजिक ज्याला म्हणतो व्यवहार आहे, आणि ती बॅकग्राऊंड, ती सर्व पार्श्वभूमी बघता त्यांनी यायला नकार दिला, त्यांना नको होतं वगैरे या सगळ्या बाबी. पण मला असं वाटतं अजूनही वेळ गेलेली नाही. कारण काय झालं, मागच्या वेळेला जेव्हा सरकार आलं, विलासराव मुख्यमंत्री असताना, तेव्हा ND पाटलांना समान किमान कार्यक्रम राबवणारी जी आघाडी होती त्याचं प्रमुख केलेलं होतं. आता मला असं वाटतं की या महाराष्ट्रामध्ये जे सुज्ञ आणि सुसंस्कृत राजकारणी आहेत ते लक्षात घेता पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे, आणि त्यांना मला वाटतं ती समज आहे, त्यांना लगेच काहीतरी मंत्र्याच्या गाडीत फिरणं किंवा काही असं त्यांचं पिंड नाही, ते लक्षात घेता मला वाटतं बाबांच्याकडे, पृथ्वीराज चव्हाणांच्याकडे हे काम कोऑर्डिनेशनचं जे या राजकारणाला, कारण काय की परिस्थितीच्या खूप मर्यादा आहे, पण विचाराला तुम्ही जर मर्यादा घालून घेतली आणि राजकारणाला आणि राजकारण ही मूलतः एक फार गंभीर बाब आहे, आणि विकास ही मूलतः राजकीय प्रक्रिया आहे. या 2 बाबी लक्षात घेता तुम्ही मगाशी अनुशेषाचं विचारलं. होय, मी मराठवाड्यात इथे औरंगाबादला बसलेलो आहे. मला असं वाटतं की अनुशेषाची सुद्धा सबंध लढाई तिकडच्या पुढाऱ्यांनी खाल्लं, आता इकडच्या पुढाऱ्यांनी खाऊ द्या, ही अनुशेषाची लढाई असू शकत नाही. हा भोक्यांचा खेळ नसावा. अनुशेष म्हणजे विभागाचाही असतो, तसा समाजाचा असतो. इथे जे मुख्यतः आदिवासी, दलित, स्त्रिया, गरीब शेतकरी हे सगळे वर्ग आहेत, आणि याला आर्थिक रचना बदलल्याशिवाय याच्यामध्ये
तुम्हाला करता येणार नाही. तर होतं काय नक्की, आणि हा की, सगळा बदल आधी घडेल म्हटल्याप्रमाणे अशी आपण अपेक्षा देसडा सर करूया. क्षमा करा, आपल्याला थांबावं लागतंय. कुमार सर, आपण सांगाल हे जे सगळं मंत्रिमंडळ आहे हे या सगळ्या आव्हानांना तोंड देईल? यंग ब्रिगेड आलेली आहे, ती नव्या विचारांनी या सगळ्याला सामोरं जाईल असं वाटतं? मी मगापासून तुम्हाला सांगण्याचा एक प्रयत्न करतोय की जगात आणि विशेषतः राजकारणात पूर्ण आदर्श असं काही नसतं. तर याच्यामध्ये उपलब्ध पर्याय काय आहेत त्याच्यामध्ये हा बऱ्यापैकी पर्याय, जो दुसरा पर्याय उपलब्ध होता त्यापेक्षा हा बरा पर्याय. आता राजू शेट्टी च्या भावना दुखावल्या गेल्या, हे दुखवण्याची काही गरज नव्हती, याला काही राजकारणही नाही. हा शुद्ध नेग्लिजन्स आहे, म्हणजे निष्काळजीपणा आहे. आणि ह्या गोष्टी सुधारता येतात. बेसिक ज्या गोष्टी आहेत, शेतीच्या संदर्भात चर्चा करायची झाली विद्वानांना तरी समजलं पाहिजे ना. शेती मागच्या मंत्रिमंडळामध्ये शेतीचा अनुभव असलेले लोकच नव्हते, ते शेतकऱ्यांचा संबंधच नव्हता त्याच्यात. तर अशी परिस्थिती आता नाही. याच्यातले घराणेशाहीचे आहेतच, ते नाकारून काय उपयोग नाही, पण ते संस्था चालक आहेत, प्रशासकीय अनुभव आहे आणि त्यामुळे शेतीशी नाळ असलेलं हे मंत्रिमंडळ आहे. आणि त्यामुळे ते आपापले आव्हानं त्यांच्या पद्धतीनं करतील. दुसरं एक गोष्ट आहे माझं म्हणणं, एक मुद्दा मला सांगू द्या की देशामध्ये मोदी आणि शाह यांनी भाजप पक्षासहित सर्वांचे अधिकार काढून घेतले. तर ह्या केंद्रीकरणाच्या प्रक्रियेची ही विकेंद्रित राजकारणाची प्रक्रिया आहे. हे मॉडेल विकेंद्रीकरणाचं आहे. हे सतत विचारमय करणार, उशीर लावणार, परंतु हुकुमशाहीवादी खरं तर कुमार सर थांबावं लागतंय. राहुल सरांकडे मी जाते. शेवटचं राहुल सर, एका वाक्यात जर सांगायचं झालं तर या सरकारविषयी, यंग ब्रिगेड विषयी काय सांगाल? अगदी एका वाक्यात, थोडक्यात. अतिशय प्रॉमिसिंग आहे. त्यांना सगळ्यांना राजकीय भूतकाळाचा अनुभव आहे आणि राजकीय भवितव्याविषयी ते अतिशय पॉझिटिव्ह असलेली अशी ही पिढी आहे. त्यांना पक्षाचं लेबल जाऊ द्या, पण त्यांचे विचार हे जागतिक, त्यांच्यातले अनेक जण हे अतिशय उच्च शिक्षित आहेत. परदेशात त्यांनी शिक्षण घेतलेलं आहे. सामाजिक चळवळींमध्ये, सामाजिक संस्थांमध्ये त्यांचा सहभाग आहे. त्यामुळे मला वाटतं त्यांच्या, आणि शेवटी नवीन असण्याचा एक जो अनुभव आहे, त्यांना कुठलंही बॅगेज नाही आहे. त्यामुळे त्यांच्या नवीन विचारांना म्हणजे कंटिन्युटी विथ चेंज हा मला वाटतं आपल्याला या मंत्रिमंडळामध्ये हे रिफ्रेशिंग चांगले चेहरे आहेत. हे त्यांचा महाराष्ट्राच्या भल्यासाठी त्यांच्या टॅलेंटचा वापर अपेक्षा आहेत असं आपल्याला सगळ्यांनाच म्हणायचंय. धन्यवाद, आपण सगळेच या चर्चेमध्ये सहभागी झालात. खरं तर एक तास फार कमी वेळ आहे टीम ठाकरे विषयी बोलण्यासाठी किंवा विभागवार ज्यांना संधी मिळालेली आहे त्यांच्याविषयी प्रश्नांच्या अनुषंगाने बोलण्यासाठी. अपेक्षा इतकीच आहे की या सगळ्यांनी विकासाच्या अनुषंगाने, प्रश्नांची सोडवणूक करण्याच्या अनुषंगाने प्रयत्न करावेत आणि तेच महाराष्ट्राच्या हिताचं आहे, आपल्या सगळ्या सर्वसामान्यांच्या हिताचं आहे. बेधडकमध्ये इथेच थांबतो. पहा फक्त न्यूज 18 लोकमत. मी अजित अनंतराव पवार, मी अशोक शंकरराव चव्हाण, मी विजय नामदेवराव वडेट्टीवार, मी दिलीप दत्तात्रय वळसे पाटील, मी अमित विलासराव देशमुख, मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे.